नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो. आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. मार्च महिन्याचे ₹1500 अजून खात्यात का आले नाहीत? आणि आज 20 एप्रिल झालेली आहे आणि अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पष्ट माहिती पाहणार आहोत. पैसे कधी येणार, उशीर का होतोय आणि पुढे काय होणार? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, ही योजना बंद झालेली नाही. सरकारने आधीच सांगितलेलं आहे की या योजनेसाठी मोठा निधी राखून ठेवलेला आहे, म्हणजे पैसे येणारच. फक्त थोडा उशीर होत आहे. आता प्रश्न येतो, हा उशीर नेमका का होतो? तर यामागे काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सरकारकडून पैसे थेट खात्यात टाकण्याआधी एक प्रक्रिया असते. त्यामध्ये पात्र महिलांची यादी तयार होते. किती निधी लागणार ते ठरवलं जातं आणि मग अर्थ विभागाकडून मंजुरी घेतली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये इथे ट्रान्सफर करत असतात. आता दुसरं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात विविध निवडणुका आणि आचारसंहिता होती. त्यामुळे अनेक वेळा निधी मंजुरी आणि वितरण प्रक्रिया थोडी लांबली. पण आता सध्या तसं काही मोठं कारण नाही. म्हणून महिलांमध्ये थोडी नाराजी इथे दिसत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च महिन्याचा जी-आर कधी येणार? तर माहिती अशी आहे की सोमवार किंवा मंगळवारी जी-आर येण्याची शक्यता जास्त आहे. आज सोमवार आज सोमवार आहे म्हणून आज किंवा उद्या जी-आर येण्याची शक्यता इथं खूपच आहे. म्हणजे बुधवारपर्यंत जी-आर येण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. जी-आर आला की पुढे काय होतं? आता जी-आर आल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसाच्या आत पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होते. म्हणजे जर आज किंवा उद्या जी-आर आला तर पुढच्या 2 ते 3 दिवसात पैसे यायला सुरुवात होऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाहीत. डी प्रक्रियेमुळे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. म्हणून काहींना आधी येतात तर काहींना थोडा उशीर होतो. आता अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे, आम्हाला अजून एकही हप्ता इथे मिळालेला नाही. तर त्यासाठी तुम्ही काही गोष्टी तपासा. तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? पैसे खाते आधार लिंक आहे का? अर्जात काही चूक आहे का? या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला इथे पैसे जे आहे ना, ते इथे मिळतील. आता थोडं स्पष्ट बोलूया. महिलांची एक मोठी समस्या अशी आहे की हप्त्याचं वेळापत्रक ठरलेलं नाही. कधी 10 तारखेला येतं तर कधी 25 तारखेला, कधी पुढच्या महिन्यात जातो. यामुळे अनेक महिलांचं आर्थिक प्लॅनिंग इथे बिघडतं. कारण अनेक जण या ₹1500 घर खर्च, ई-एम-आय किंवा छोट्या गरजा मॅनेज करतात आणि जर वेळेवर पैसे आले नाही तर अडचण होते. म्हणून आता एक मोठी मागणी जोर धरते. हप्ते नियमित तारखेला इथे मिळाली पाहिजे. जर पगार किंवा पेन्शन येते, तर या योजनेचे पैसे फिक्स तारखेला यावेत. तर महिलांना खूपच फायदा होईल. आता शेवटचे एकच सांगतो, घाबरू नका, ही योजना बंद होणार नाही. फक्त सध्या प्रोसेसमुळे उशीर होतोय. जी-आर आल्यानंतर तुमच्या खात्यात नक्की पैसे येत आहेत. जर तुमच्या खात्यात आधीच काही हप्ते आले असतील, तर कमेंट करून नक्की सांगा किती आलेत आणि अजून आले नसतील तर पेंडिंग असं नक्की लिहा. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.